झालेत की नाहीत नाश्ता सेंटरसारखे मऊ आणि सुटसुटीत असे कांदे पोहे? तर याच्यासाठी सर्वप्रथम पोहे घेतलेत. पोहे चाळणीमध्ये घेऊन स्वच्छ करून धुवून निथळत ठेवलेत. त्यानंतर लागणारे सर्व साहित्याची तयारी करून घेतली. कांदे पोहे करतोय तर भरपूर कांदा लागणार आहे, तर तो चिरून घेतला. गॅसवरती आता कढई ठेवली आहे. कढई गरम झाली की त्याच्यातच लागणारं 2-3 पळ्या तेल घेतलं. त्याच्यातच तेल गरम झालं की शेंगदाणे घालून घेतले. इथे आपल्याला ना शेंगदाणे छान असे तळून घ्यायचे आहेत. शेंगदाणे तेलात एकसारख्या रंगावर तळून घेतले की जेव्हा आपण कांदा घालणार तर ते मऊ पडत नाहीत. छान असे चिवड्यातले शेंगदाणे असतात तसे छान क्रिस्पी आणि कुरकुरीत लागतात. तर एकसारख्या रंगावरती मी इथे तळून घेतलेले आहेत. एकसारख्या रंगावरती तळून घेतलेत. आता हे तळून छान झालेत. आता याच्यातच आपण फोडणी घालून घेऊया. तर फोडणीसाठी आपण मोहरी टाकून घेतली. मोहरी छान तडतडली की त्याच तेलामध्ये आपण घालणार आहोत जिरं. जिरंही छान तडतडलं की लगेचच आपण याच्यात घालणार आहोत कांदा. भरपूर असा कांदा घालायचा आहे, ज्याने पोह्यांना खूप छान अशी टेस्ट येते. कांदा एकसारखा तांबूस रंगावरती परतवून घ्यायचा आहे आणि याच्यातच ना आपण मीठ घालायचं, म्हणजे कांदा जो भाजून निघतो ती भाजण्याची प्रोसेस लवकर होते. छान असा भाजलाय तांबूस रंगावरती. आता मी याच्यात घालते मिरच्या आणि त्यासोबतच घातलेला आहे कढीपत्ता. छान असं सर्व मिश्रण एकसारखं ढवळून घ्यायचं आणि नंतर याच्यात आपण लागणारे जे कोरडे मसाले आहेत ते घालून घ्यायचे. पोह्यांसाठी लागतं म्हणजे कांदा, मिरची आणि मीठ. प्रमाणामध्ये असेल ना तर याची चव खूप उत्तम होते. आता मी याच्यातच घालून घेतलेलं आहे मीठ. हळद हे सर्व घालून घेतलं की पुन्हा एकदा मिश्रण हे ढवळून घ्यायचं आहे. बघा आता इथे एकसारखं मी छान हलवून घेते. महाराष्ट्रात प्रत्येकाच्या घरामध्ये आठवड्यातून 2 ते 3 वेळा होणारा हा प्रकार, नाश्त्याचा प्रकार आहे. तर करायला सोपा आणि चवीलाही सर्वांना आवडतो. आता बघा किती छान असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. याच्यातच मी निथळून घेतलेले हे पोहे आहेत ते घालून घेते.